पालिका सर्वात मोठी महानगरपालिका आहे. 287 कोटीपैकी जवळपास 40 कोटीचीच वसुली या ठिकाणी झालेली आहे. या संदर्भात तुम्ही आयुक्तांना पत्र लिहिलंय, काय सांगाल? हे बघा, गेल्या 31 तारखेला मी मीटिंग आयोजित केली होती आढावा बैठकीची. आढावा बैठकीत मला जी माहिती मिळाली ती माहिती आपल्यासमोर मी आज सांगतो आहे की उपायुक्त मॅडम असतील, विभाग प्रमुख असतील, त्यांच्याकडनं मी माहिती घेतली की आपली येणारी ह्या वर्षात किती वसुली आहे. तर ती जवळपास 287 कोटी रुपये आपल्याला एकूण येणारी रक्कम आहे. त्यापैकी आपल्याला आता गेल्या 3 ते 4 महिन्यात प्राप्त झालेली रक्कम 40 कोटी आहे आणि येणाऱ्या रक्कममध्ये जे आहे तो 88 कोटी रुपये जी आहे ती वादग्रस्त ज्या प्रॉपर्टी असतील, त्या लिटिगेशनच्या प्रॉपर्टी आहेत, ज्या वर्षानुवर्षापासून जे लोक आपल्याकडे तो करच देत नाहीत, त्या करासाठी आम्ही ही आढावा बैठक लावली होती. दादा, कुठेतरी या ठिकाणी वसुली होत नसल्या कामाने विकास कामं खंडित का शहरातली? नाही, तसं म्हणता येणार नाही, पण आपल्याला जो मनपा फंडातनं जे काही कामं करायचे असतील किंवा आपल्या आता बघितलं असेल आपण की जवळपास सगळे नगरसेवक, सन्मान्य नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रभागातील काही कामं असतील, विकास कामं असतील, वाढीव भाग आहेत, तिथे काही रस्ते नाहीत, गटारी नाही आहेत, तर ह्या पैशातनं ते कामं आपले होतील, या करामधून आपले ते कामं होऊ शकतात. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आहे की आपण हा कर कसा पद्धतीने वसूल केला जाईल. तर जे 88 कोटी वादग्रस्त आहे त्या संदर्भात काही नोटीस वगैरे जारी करण्याच्या सूचना तुम्ही या पत्रात? हे बघा, मी उपायुक्त मॅडम असतील किंवा विभाग प्रमुखांना ह्या सूचना केल्या आहेत की आपण त्यांना सादर नोटिसा प्राप्त करा आणि त्यानंतर त्यांनी नोटीसचं उत्तर नाही दिलं तर आपण त्याचे जप्तीचे आदेश करा. जप्तीचे आदेशही सुद्धा त्यांनी नाही ऐकले तर आपण निलावचे आदेश त्यांना काढण्यात येतील, ही महापालिकेला सूचना केलेली आहे. वसुली झाल्यामुळे महापालिकेचाच फायदा? 100% महापालिकेच्या फायद्यासाठीच आपण हे सगळ्या गोष्टी करतो आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की विकास कामं झाले पाहिजे.